Okay, let's go. मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आता चाललेलो तर देऊलवाडीला जी जत्रा असे मागच्या वर्षी आपण गेलेलो. जसन ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर आपण जाऊन बघा होतं. पण आज पण चालूच आपण जत्रेला, जे 5-6 गावांमध्ये असे पौर्णिमानिमित्त असे. तर आपण चालत आपल्यासोबत फ्रेंड्स आहेत, तुम्हाला दाखवू पुढेच नक्कीच. तर आपल्या ब्लॉगला असेच कंटिन्यू करत राहा. आणि जर कोणी नवीन आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की लवकरात लवकर आपले 1K सबस्क्रायबर्स होणार आहेत. तर सपोर्ट करा. थँक्यू. भेटू आपण तुम्हाला पुढे जाऊ. आपण मामाच्या इथं आलेलो आहेत. मामाची पण जत्रा असेल, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या क्षितिजला बसायचे इथं टोरड. क्षितिज कशात बसायचे तुला? हा क्षितिज कशात? चल बस. आता क्षितिजला ह्याच्यात बसायचं आहे. आणि आपला पारस आणि व्हॅन त्यात चाललेत बसायला. रमेशजी भरतले यांचा या ठिकाणी सत्कार. अरे हो अरे लागो. फोन करून ज्याने देणगी दिली ते असे जगदीशजी ठाकरे. जगदीशजी ठाकरे यांनी या यात्रेनिमित्त 5,000 रुपये आम्हाला या ठिकाणी दिली. तसेच जितू शेठ पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार. तसेच संपतजी हडप हे सुद्धा त्यांच्या सभेत उभे. सो आता आपण पोहोचलेलो आहेत आणि आपल्यासोबत तेजस आहे. तसं इकडं पण बघू शकता ताई आणि भाऊ आलेले आहेत. आणि इथं गर्दी बघा किती आहे, ट्रॅफिक फुल ट्रॅफिक इकडं. आणि आता आपण चाललेलो आहे आतमध्ये. बाबाचा बरीच गर्दी दिसते बाहेरून. आतमध्ये तर फुल असेल वाटतं. बाहेरूनच गर्दी बघा तुम्ही किती आहे. आता आतमध्ये आवाज येईल का नाही काय माहिती. सगळे बारीक पोरांची खेळणे आहेत, गाड्या वगैरे आहेत. आणि इकडं टोर आहे. आपण बसू त्याच्यात पण बघू. काही पालण्यात बसायची ना माझ्यासोबत नाही. मला तू बसव. त्यात बसू आपण. चला आता बघू काय आपल्याला बसू दे का त्यात, किंवा पालण्यात बसू आपण. शेट भेटलेले आहेत आपल्याला. आधी शेट चला. अरे साई फुल गर्दी आहे, फुल गर्दी एकदम.
ए जाय चल ना पालनात बसव. मी सासगावच्या यात्रेत बसवते चल. बसवते का काय बोलली. किती पालण्यात. एक नाही 2. मला बसायचं रे पालण्यात यार. बसू आपण सासगावच्या यात्रेत बसू आता. काला घाल ना चल. हा गप्पा मारणार काय भरपूर गर्दी आहे काय समजत नाही. इकडे चला. काय खूप गर्दी होती काय बोलताच ना आला भाई. चला तर मित्रांनो चालत जातं आपण घरी. खूप क्राऊड होतं त्याच्यामुळे काय एवढा शूट करायला जमला नाही. कंटाळा आला शेवटी आलो बाहेर. जाऊ द्या काय नाही एवढा. आपली सासगावची यात्रा पण भरले तर लवकरच तिथला ब्लॉग येईल. तर आपल्या ब्लॉगला असेच बघत राहा सपोर्ट करा आणि आपले सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.